तर नायलॉन मांजाने 25 वर्षीय मुलाचा गळा कापल्याची बातमी समोर आली आहे। नाशिकच्या वडाळा नाका परिसरात ही घटना घडली आहे। नायलॉन मांजामुळे 25 वर्षीय तरुण जखमी झाल्याचं समोर आलंय। तरुणाच्या गळ्यावर तब्बल 75 टाके पडलेले आहेत। खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात या तरुणावर उपचार सुरू आहेत। वडाले रोड वडाले नाके पुस का एक्सीडेंट हुआ, मालूम पड़ा लड़की ने फोन करा। हम लोग वैसे दवाखाने में भागते आए, इधर लेके थे तो वहाँ पर बोले इतने पैसे भरो उतने पैसे भरो, बहुत पेमेंट मांग रहे थे। तो हम लोग ने वहाँ से काट के यहाँ पर लेकर आए। फिर यहाँ पर उसका ऑपरेशन वो हुआ नहीं तो सब यानी ऐसा मांजे से कटा उसका। बाइक पे आ रहा था, मांजे से कट गया उसका। पेशंट आपल्याकडे आल्यानंतर आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागलं। श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलचे जे तज्ञ डॉक्टर होते त्या सर्व टीमने त्याच्यावर उपचार करून सर्जरी करून जी काही कॅरोटिड आर्टरी महत्त्वाची नस डॅमेज झाली होती ती रिपेअर केली, तिथला रक्तस्राव थांबवला आणि जे पण स्नायू कट झालेले होते ते सगळे रिपेअर करून जखम बंद केली। कॅरोटिड आर्टरी लवकरात लवकर रिपेअर झाल्यामुळे पेशंटचा जीव वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।